1,70,000 जी मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे, ती कोणाला विजयाचं समीप घेऊन जाईल, हे सांगणं आता कठीण आहे. सर आणि डहाणूच्या मतदारसंघामध्ये काय चित्र राहील? मला असं वाटतं की त्या चित्रावरच या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. लोकांनी पैसे स्वीकारून किंवा आमिष स्वीकारून आपल्याला मूळ जिकडे मतदान करायचं होतं त्या ठिकाणी केलं का? ही निवडणूक जी सुरुवातीला जे वाटत होतं की एकतर्फी होईल तशी होत नाही आणि ती अत्यंत चुरशीची होणार आहे. 18व्या लोकसभेसाठी 5व्या टप्प्यातील मतदान 20 तारखेला पार पडलं. पालघर लोकसभेमध्ये अगदी मोठ्या प्रमाणात प्रचाराच्या तोफा रंगल्या होत्या आणि हे जे मतदान आहे ते शांततेत पार पडलं. काही प्रमाणात जो मतदानाचा टक्का आहे तो वाढला आहे. मात्र आता आपल्याला 4 जूनला चुरशीची लढत आहे ती पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत पालघर जिल्ह्यातील सर्व हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. नीरज राऊत आहेत लोकसत्ताचे, समीर मणियार आहेत ज्येष्ठ पत्रकार, रमाकांत पाटील आहेत नवयुगचे संपादक, संतोष चुरी आहेत नवराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी. ह्यांच्याशी आपण बोलणार आहोत. नेमकं काय चित्र असणार आहे ह्याचं, काय सांगाल? अगदी टक्केवारी वाढलेली आहे आणि आपण निश्चितच प्रचार तोफा रंगलेल्या आपण पाहिल्या. नेमकी कशी परिस्थिती असणार आहे? पालघर जिल्ह्यातील लोकसभेसाठी टक्केवारी खूप प्रमाणात वाढली नसली तरी प्रत्यक्षात जवळजवळ 1,73,000 अधिक मतदान झालेले आहे 2019च्या तुलनेमध्ये. हे जे वाढलेले मतदान आहे हे प्रामुख्याने बोईसर, नालासोपारा, विक्रमगड व डहाणू या विधानसभा क्षेत्रांमध्ये झालेलं आहे. या 4ही विधानसभा क्षेत्रांमध्ये गेल्या निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर अखेरच्या 2 दिवसांमध्ये त्या ठिकाणी पैशाचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि अशा परिस्थितीमध्ये हे मतदारांना दाखवलेले आमिष व वाढलेले मतदान ह्याचा कुठे ताळमेळ बसतो का? किंवा ह्या सर्व लोकांनी पैसे स्वीकारून किंवा आमिष स्वीकारून आपल्याला मूळ जिकडे मतदान करायचं होतं त्या ठिकाणी केलं का? अशा पद्धतीचा आपल्याला जो ट्रेंड आहे हा निवडणुकीच्या निकालानंतर समजणार आहे. ओव्हरऑल भाजपा महायुतीच्या विरोधात एक मोठ्या प्रमाणात अंडरकरंट सर्व ठिकाणी दिसून येत होता. त्याचा प्रत्यक्षात मतदानात किती प्रमाणात रूपांतर होते हे देखील महत्त्वाचं आहे. आणि पालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना आहेत यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला होता. तर ह्यांचा काय पुढे त्यांचा काय विचार होता, त्यांनी कुठल्या बाजूनी मतदान केलं हे देखील या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. पाहायला गेलं तर तिरंगी लढत आपल्याला पाहायलाच मिळणार आहे. कसं चित्र असेल? नेमकं नालासोपारा असू द्या किंवा डहाणू आणि विक्रमगडमध्ये वाढलेलं जे मतदान आहे काय परिणाम होऊ शकतो? नाही, या निवडणुकीत पोलरायझेशन झालेलं दिसतं. म्हणजे पहिल्यांदाच मी अनेक निवडणुका बघितल्या, पण या ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीकडे ख्रिश्चन, मुस्लिम आणि दलित हे मतदार मोठ्या प्रमाणात वळलेले आहेत. हे असं पूर्वी कधी झालेलं दिसत नव्हतं. आणि दुसरं असं आहे की 2009चं आपण 2014ची इलेक्शन वगैरे बघितली त्यावेळेस जे मोदी लाट या भागात जी दिसत होती ती मोदी लाट पूर्णपणे इकडे ओसरलेली दिसते. तिसरं, या ठिकाणी वाढवणचा प्रश्न खूप हे होता, किनारपट्टीच्या भागात तो असं चालेल असं एक वाटत होतं. पण वाढवणचा प्रश्न हा सुरुवातीच्या प्रचाराच्या टप्प्यात होता. शेवटच्या टप्प्यात सत्ताधाऱ्यांकडून म्हणजे असा एक आरोप केला जातो की मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झालं आणि ते लक्ष्मी दर्शनामुळं त्या जे मतदारांनी जे काही ठरवलं होतं ते शेवटच्या 2 दिवसात त्याचा काय कल फिरतो की काय असं एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पण एकंदरीत पाहता ही निवडणूक जी सुरुवातीला जे वाटत होतं की एकतर्फी होईल तशी होत नाही आणि ती अत्यंत चुरशीची होणार आहे. आणि त्याच्यामध्ये हे 3 जे आणि कुठल्याच हे जे 3 प्रमुख उमेदवार आहे ते कुणी एक सुद्धा उमेदवार आता ठामपणे असं सांगतात नाही की आम्ही इकडे निवडून येणार. म्हणजे या टाईपचं ते सगळं हे झालेलं आहे. अनेक ठिकाणी मतदारांची नावं पण गायब झालेत. काही काही ठिकाणी 1 लाख 1.5 लाख मतदार गायब आहेत. म्हणजे नवऱ्याचं नाव असेल तर बायकोचं नाव नाही, असे पण प्रकार वगैरे झालेले आहेत. काही ठिकाणी मतदान यंत्रणामध्ये एक जी सुविधा पाहिजे होती ती पण दिसत नव्हती. असं एक साधारणपणे हे आहे. पण एक आदिवासी बहुल भागात एक मोठं मतदान झालंय. तर ते आदिवासी म्हणजे नागरी शहरी भागापेक्षा आदिवासी बहुल भागामध्ये मतदारांचा उत्साह प्रचंड होता. म्हणजे आपण डहाणू बघितलं, विक्रमगड बघितलं. इथे शहरी भागाच्या तुलनेत म्हणजे नालासोपारा किंवा वसईच्या तुलनेत त्या ठिकाणी खूप मोठं मतदान झालेलं आहे. यामुळं ही एक खूप रंगत वाढलेली आहे आणि लोकांना खूप उत्कंठा आहे ह्याच्यामध्ये. नक्कीच रंगत वाढलेली असं सांगतायत. आपल्यासोबत रमाकांत पाटील आहेत ज्येष्ठ पत्रकार. काय सांगाल प्रचाराचे महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी ह्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रेंड आपल्याला बघायला मिळाले. कुठे महायुतीने सभेवर जोर दिला होता तर हे 2 पक्ष आहेत ते घरोघरी फिरत होते. काय नेमका परिणाम होऊ शकतो?
मला असं वाटतं, की ह्या निवडणुकीमध्ये भाजपकडे कोणताही मुद्दा नव्हता. म्हणजे त्यांच्याकडे इथल्या विकासाचा मुद्दा नव्हता. पालकमंत्री स्वतः इकडे ठाम मांडून असले तरी. या उलट महाविकास आघाडीकडे खूप मुद्दे होते. त्यांच्या बरोबर विविध समाज घटक होते आणि त्या समाज घटकांचे प्रश्न घेऊन ते उभे राहिले होते. वाढवणचा इश्यू होता. मणिपूरसारखे जे काही प्रकार देशामध्ये घडले त्याच्यामुळे आदिवासींमध्ये जो एक अनरेस्ट होता तो होता. त्यानंतर आदिवासींमध्ये धनगरांचं रिझर्व्हेशनच्या बाबतीतला असंतोष, इथे पेसा भरतीचा असंतोष होता. अशा प्रकारचे जे प्रश्न होते ते ह्या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने महाविकास आघाडीने पुढे आणले. उद्धव ठाकरेंच्या 2 सभा आणि उद्धव ठाकरेंचं एक दुसरं प्लॅनिंग इथे पालघरमध्ये एक संघटनात्मक जे नियोजनाकरता त्यांनी एक प्लॅनिंग केलं. तो एक भाग होता. मला असं वाटतं की त्या दृष्टीने महाविकास आघाडीने आपल्या प्रचार यंत्रणा राबवायचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या प्रत्यक्ष दिवसामध्ये काय प्रत्यक्ष काम केलं या सर्व घटकांनी किंवा सेनेचं असेल किंवा इतर त्यांच्या घटक पक्षांनी, त्याच्यावर मला असं वाटतं की बहुतांश निकाल अवलंबून असेल. कारण आपल्याला माहिती आहे की माकपचा एक आमदार यांच्या जोडीला होता, नंतर भुसारा यांच्या जोडीला होते आणि शिवसेनेची मोठी फळी म्हणजे कार्यकर्ते ह्यांच्या बाजूने सर्व होते. या उलट भाजपची जरी यंत्रणा असली, तरी त्यांना आपण सर्वांना माहिती आहे की त्यांना आपल्या यंत्रणेपेक्षा दुसऱ्याच गोष्टीवर भर द्यावा लागला आणि त्यामुळे त्यांचा जो काही विश्वास आहे, तो केवळ त्याच्यावरच आहे असं मला वाटतं. जो नवीन शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना जो काही भर द्यावा लागला त्याच्यावर. याउलट मला असं वाटतं की बहुजनने जो उमेदवार उतरवायचा निर्णय घेतला, तो उतरवताना त्यांना असं वाटत होतं की आपला पक्षाने भाजपचं चिन्ह घेतलं तर आपल्याला पुढच्या निवडणुकीत अडचणीचं होईल. त्याच्यामुळे भाजप ते त्यांना सांगत होते, की आमच्या चिन्हावर लढा, तर ते त्यांनी स्वीकारलं नाही. पण असं मला सुरुवातीपासून असं वाटत होतं, की ते राजेश पाटील सारख्या चांगल्या उमेदवारांना इथे उतरवून त्यांच्या म्हणजे एकूण राजेश पाटलाचंच नुकसान करतात, की काय असं आत्ताच्या चित्रावरून तरी मला असं वाटतं. ही लढत साधारणपणे तिघांमध्ये असली तरी बहुजन विकास आघाडीचा जर दोन्ही निवडणुकीचा जर आपण इतिहास पाहिला 2018 आणि 19चा तर 25% वर बहुजनची मतांची टक्केवारी गेलेली नाही. त्यामुळे बहुजन विकास आघाडी ह्या निवडणुकीत 25 पेक्षा वर जाईल असं मला स्वतःला वाटत नाही. उर्वरित जी मतं आहेत नोटा आणि इतर जे लहान छोटे पक्ष आहेत, बसपा असेल त्यानंतर वंचित आघाडी असेल, तर हे 5% त्याच्यातून वगळले आपण तर 30% हे जे वगळलेले आहेत त्याच्यातून 70% जे मतदान आहे ते 70% ची विभागणी कशी होते? तर त्याचा फायदा वसईमध्ये जर महाविकास आघाडीला होत असेल, नालासोपाऱ्यातल्या लढतीमध्ये बहुजन आणि भाजपच्या लढतीमध्ये त्याचा फायदा ह्याला होत असेल, महाविकास आघाडीला होत असेल किंवा दुसऱ्या पातळीवर विक्रमगडमध्ये असं म्हटलं जातं, की महाविकास आघाडीपेक्षा भाजपने आपला हे वाढवलेला आहे, टक्का वाढवलेला आहे. पण त्याची भरपाई पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी करते का? आणि मग बोईसर आणि डहाणूच्या मतदारसंघामध्ये काय चित्र राहील? मला असं वाटतं, की त्या चित्रावरच या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असेल. अ, आपण पाहिलं की जी शहरं आहेत पालघर जिल्ह्यातली, मग ते डहाणू असू द्या किंवा बोईसर असू द्या, पालघर असू द्या, इथे कुठेतरी खूप जो दाब होता तो सर्वच पक्षाने दिला. त्याचा काय परिणाम होतो? एकंदरीत महायुतीची सभा झाली होती पालघरला. त्यामध्ये पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांनी वाढवण बंदराविषयी वक्तव्य केलं, की सगळे दलाल आहेत, वाढवण विरोधी काम करणारे. त्याचा मोठा इम्पॅक्ट पडेल असं वाटत होतं. मात्र एकंदरीत मतदानाच्या दिवशी फिरताना असं जाणवलं, की वाढवणसारख्या ठिकाणी पण मतदान केंद्र ओस पडली होती. मतदान केंद्रावर 2-3 लोकांशिवाय कोणी आम्हाला दिसले नाहीत. तर त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पडेल असं वाटत होतं, पण तो पडलेला दिसत नाही. इव्हन 1,70,000 जी मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे, ती कोणाला विजयाचं समीप घेऊन जाईल हे सांगणं आता कठीण आहे. कारण की ज्या अनेक ठिकाणी पालघरसारख्या ठिकाणी ज्यांनी वर्षानुवर्ष मतदान केलेले आहे, अशा लोकांची नावं डिलीट करण्यात आली आहेत. त्यामागे काय कारण आहे काय माहिती नाही. लोकांनी बराच प्रतिकार केला. 17 नंबरचा फॉर्मही मागितला, पण त्यावेळेला लोकांना तो देण्यात आला नाही. त्यामुळे आणि जो पैसा फेकला गेला आहे काही पक्षांकडून, तर त्यामुळे तो पैसा किती काम करतो हे आपल्याला येणाऱ्या 4 तारखेला कळू शकेल, की धनशक्तीचा विजय होतो की लोकशक्तीचा विजय होतो हे 4 तारखेलाच आपल्याला कळू शकेल. नक्कीच आपण पुन्हा एकदा नीरज राऊतांकडे जाऊया. काय सांगाल, हा तिरंगी सामना रंगतोय आणि साधारण कल कसा असेल, काय आपल्या अंदाजाने काय वाटतं? जसं माझ्या सहकारी समीरभाईंनी सांगितलं,
की एकंदर 3,70,000च्या आसपास मतदान झालेले आहे. आपण विजयासाठी 4.25 ते 4.5 लाख मतं ही किमान लागणार आहेत. तिन्ही उमेदवार जे आता प्रमुख उमेदवार आहेत, महायुती, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी, यांची तिघांचीही क्षमता ही 4 लाखापर्यंत जाण्याची आहे. त्यामुळे ही काटेकी टक्कर आहे. एक 20-25 हजाराचा डेफिसिट असणार आहे. त्यामुळे जर तिन्ही उमेदवार समान चालले तर ह्याच्याबद्दल अंदाज म्हणजे समान चालतील अशीच आशा आहे. आणि त्यामुळे ह्या घडीला एखादा उमेदवार निश्चित विजयी येईल असं कोणी खात्रीपूर्वक सांगू शकणार नाही. बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला आपण वसई विरार नालासोपारा पाहतोय. बोईसर विधानसभेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पकड होती. नेमकं ह्या तिघांमध्ये चुरस कशी असेल, काय आपल्याला काय वाटतं? नाही, त्यामध्ये एक तर महाविकास आघाडीचा जो उमेदवार होता, तो 1 महिन्या आधीच ठरला होता. त्यामुळे त्याला प्रचाराच्या वेळेला तो प्रत्येक गावात पोहोचू शकला. यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या 2 दिवस आधी या 2 म्हणजे बहुजन विकास आघाडी आणि भाजपनी ते निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. आता या या दोन्ही पक्ष जे आहेत, बहुजन विकास आघाडी किंवा हे झालं तिन्ही पक्षांकडे कार्यकर्त्यांची तशी फौज आहे. पण बहुजन विकास आघाडीचं जे वसई विरार महापौर एकेपुरतं जे त्यांचं मर्यादित जे राजकारण आहे किंवा त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी पालघरमध्ये बोईसर मतदारसंघात पण त्यांचा उमेदवार हे आमदार असल्यामुळं त्यांनी पण बऱ्यापैकी काम केलं. त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे त्यांनी एक आपलं एक छोटासा म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांनी आपली वोट बँक निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता प्रश्न राहिला या 3 मतदारसंघातल्या. आता ते प्रचारात असं सांगत होते, की हे जे 2 जे आहेत, एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे आमदार आहेत विनोद निकोले आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे सुनील भुसार आहेत. बहुजन विकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांचं म्हणणं असं की या दोघांना निवडून आणण्यात माझा खूप वाटा आहे किंवा मी त्यांना वेगळ्या पद्धतीने त्यांना मदत केली, त्याच्यामुळे ते मला आतून मदत करतील. प्रश्न राहिला जे माजी खासदार जे वणगाव होते या ठिकाणी, चिंतामण वणगा, त्यांचे चिरंजीव श्रीनिवास वणगा हे पालघर विधानसभेचे शिवसेना उभाटा गटाचे आमदार आहेत. तिथे पण शिंदे गटाचे तिथे पण बहुजन विकास आघाडीचे वाले म्हणणं की चिंतामण वणगा आणि आमचे घरगुती वैयक्तिक संबंध होते आणि श्रीनिवास वणगाला पण आम्ही मदत केली, तर श्रीनिवास वणगा पण आम्हाला काही अप्रत्यक्षपणे मदत करू शकतात. त्यामुळं या भागात असं जर बघितलं तर ह्या तिन्ही पक्षांनी जोर लावला, शेवटपर्यंत जोर लावला आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे झाले. आता प्रश्न असा आहे की शेवटच्या 2 दिवसात जे काही लक्ष्मी दर्शन झालं असं सगळेच उमेदवार बोलतायत. तर त्याचा काय फरक पडतो हे आपल्याला 4 तारखेच्या निकालात स्पष्ट होईल. एकूणच बघायला गेलं तर महायुतीला महाविकास आघाडीला चांगला वेळ मिळाला प्रचारासाठी आणि आपण पाहिलं की त्यांनी दारोदार घरोघर प्रचार केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी इथे ठाण मांडलं होतं. चिन्ह बदललं होतं. धनुष्यबाणाच्या ऐवजी मशाल आली होती. परिणाम होऊ शकतो. मला असं वाटतं की चिन्हाचा फार परिणाम होत नाही. म्हणजे चिन्हाचा इथे तर थोडंसं असं झालं होतं की धनुष्यबाण इथे नव्हतं, त्यामुळे चिन्हाचा फारसा गोंधळाचा कारण नाही. फक्त लोकं धनुष्यबाण दिसत नाही म्हणून थोडंसं गोंधळलेले असतील. पण तो गोंधळ सुरुवातीच्या प्रचारादरम्यान सुद्धा लोकांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. चिन्ह हा काही समस्या नाही होऊ शकत नाही मला वाटतं. म्हणजे त्याचा मोठा काही इम्पॅक्ट पडत नाही. पण एकूण मला असं वाटतं की पक्षामध्ये जी फूट पडली, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नेते जरी बाहेर गेलेले असतील, म्हणजे शिंदे गटातले असतील किंवा शरद पवारच्या गटातले असतील, ह्या मंडळींनी सुद्धा किंवा त्यांच्या मतदारांनी प्रत्यक्षामध्ये इथे भाजपचं वर्चस्व वाढू नये म्हणून उभाटाला किंवा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे की काय, असा पण एक हे दिसतोय. तर ह्या सर्वाचा परिणाम मला असं वाटतं की पाहायला मिळेल. दुसरं ही निवडणूक भाजपच्याकरता एक चॅलेंजिंग निवडणूक होती आणि संघटना निर्माण सुरुवातीपासून म्हणजे त्यांचा लोकसभा प्रवास वगैरे आपल्याला माहिती आहे. एक 3-4 वर्षाचे त्यांचे प्रयत्न होते. पण त्या 3-4 वर्षाच्या प्रयत्नानंतर सुद्धा त्यांना वेगळा आधार घ्यावा लागला. याचा अर्थ मी आधी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे मुद्दे नव्हते. त्यामुळे मुद्दे नसताना वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना, तिथल्या प्रमुखांना फोडणं, आपल्याकडे खेचणं, मतदानाच्या दिवशी त्यांच्यावर काही हे करणं, अशा प्रकारचा जर प्रभाव काही झाला असेल, तर मला असं वाटतं की चित्र बदलेल. नाहीतर मला असं वाटतं की हे जे निवडणुकीतले प्रश्न आहेत, ते मुद्दे जर लोकांनी आपल्या मनात ठेवले असतील, कारण मतदार हा साधारणपणे एक आपला निर्णय घेऊन येत असतो आणि ते मुद्दे जर त्यांच्या मनामध्ये बिंबलेले असतील, तर ह्याच्याप्रमाणे झालं तर मला असं वाटतं की ही निवडणूक चुरशीची होईल. पण एक जो मोदीची लाट नव्हती, त्याचा परिणाम पण आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल. काय मत आहे? पाटील साहेबांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे.
मोदी लाट कुठेच दिसत नव्हती. इव्हन भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही कुठे फिरताना दिसत नव्हते. त्यांचे मित्रपक्ष जे होते ते बऱ्याच ठिकाणी फिरताना दिसत नव्हते, पण भारतीय जनता पार्टी कुठे असं फिरताना दिसत नव्हती. आणि लक्ष्मी दर्शनाचा सगळ्यांनीच उल्लेख केलेला आहे. तो मोठ्या प्रमाणात झाला आहे, म्हणजे पाऊस पाडला असं प्रत्येक राजकारण्याच्या तोंडामध्ये होतं. तर तो पाऊस किती इफेक्ट करेल हेही पाहणं महत्त्वाचं आहे. इव्हन वसई तालुक्यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे. वयोवृद्ध लोकांनाही मतदान केंद्रापर्यंत आणण्यात आलं. त्याचप्रमाणे जी मतिमंद मुलं होती त्यांनाही मतदान प्रक्रियेसाठी आणण्यात आलं. त्यावरून एकंदर निकाल काय लागेल हे आजच्या घडीला सांगणं फार मुश्किल आहे. नक्कीच आपण पालघरमधल्या ह्या ज्येष्ठ पत्रकारांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकसभेच्या अनुषंगाने जाणून घेतलेल्या आहेत. मात्र 10 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र आता जे मतदान झालेलं आहे आणि ते मतपेटीत बंद झालेलं आहे. मात्र 4 जूनला नेमकं कोण ह्याच्यात बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.